नमस्कार. आज 26 सप्टेंबर संध्याकाळचे 6 वाजून गेलेत. बघूया आज रात्री कुठे मुसळधार पाऊस होईल. त्यासोबत 27 सप्टेंबर रोजी देखील कुठे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती कालपासून ते आज सकाळपर्यंत म्हणजे रात्रीचा देखील पाऊस आपण जर बघितला तर विदर्भातील बहुतांश विभागामध्ये पाऊस आहे. पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे काहीसा जोरदार पावसाची सरी मराठवाड्यामध्ये स्थिती आहे. लातूरमध्ये देखील दक्षिणेकडे मुसळधार पाऊस, बीडमध्ये देखील मुसळधार पाऊस झालेला आहे. आणि जे शेतकऱ्यांचे प्रश्न होते धाराशिव आणि लातूरच्या काही विभागातील, तर तुम्हाला सांगितलं तुमचे धरणं भरतील. त्याप्रमाणे जे मांजरा धरण आहे लातूरमधील आणि निम्न तेरणा धाराशिवमधील दोन्ही धरणातून आज सकाळपासून विसर्ग सुरू झालेला आहे. तर दिलेल्या शब्दाप्रमाणे या ठिकाणी देखील पाऊस आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस नव्हता. वैजापूर, गंगापूर आणि फुलंब्री या ठिकाणचे शेतकऱ्यांचं आणि कन्नडचं, तर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाच्या नोंदी रात्री आहेत. उत्तरेकडे देखील पाऊस, पुण्यामध्ये 130 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद आहे. बाकी ठिकाणी देखील पाऊस आणि किनारपट्टीला काहीसा रत्नागिरीपासून सिंधुदुर्ग जोरदार पाऊस, तर मुसळधार पावसाच्या सरी देखील रायगड त्यासोबत पालघरपर्यंत आहे. आणि खास करून पालघरमध्ये महाराष्ट्रातील 210 मिलीमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद आहे. मुंबईमध्ये देखील मुसळधार पाऊस बरसलेला आहे. त्यानंतर सध्याची स्थिती बघितली आपण तर विदर्भामध्ये तीव्र गडगडाटाचे पावसाचे ढग आहेत, जे की जोरदार पाऊस देईल. खास करून उत्तरेकडे बघितलं आपण तर मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती आहे. यानंतर तीव्र पावसाचे ढग यवतमाळचा पश्चिम विभाग, त्यानंतर हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, यानंतर काहीसे हलका ते मध्यम पाऊस देईल. पुण्यामध्ये रत्नागिरीचा उत्तरेकडील विभागामध्ये जोरदार पाऊस देईल. रायगडमध्ये देखील काहीसे हलका मध्यम, नाशिकमध्ये देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत. तर अहमदनगरमध्ये ढगाळलेलं वातावरण असून छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील काहीसे हलका ते मध्यम, बुलढाणा पश्चिम गडगडाटी ढग, यासोबत धुळ्यामध्ये तीव्र गडगडाटासह जोरदार पाऊस देईल अशा प्रकारची स्थिती नंदुरबारपर्यंत आहे. आणि आज रात्री जर आपण पावसाचा अंदाज लावला तर जी हवेची चक्राकार स्थिती आहे तर ती छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिकच्या आसपास आहे. आणि याच्या अगोदर वारे जे असतील तर पूर्वेकडून पोहोचत होते. यासोबत बाष्पाचा पुरवठा देखील येत होता. परंतु आता ही हवेची चक्राकार स्थिती आपल्या पश्चिमेकडे महाराष्ट्राच्या आल्यामुळे अरबी समुद्रातून देखील बाष्पाचा पुरवठा जो असेल तर तो मराठवाड्यापर्यंत वाढत आहे. आणि हेच प्रमुख कारण असं आहे की आज रात्री बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज देखील असणार आहे. खास करून जर आपण बघितलं तर मराठवाड्यातील नांदेड त्यासोबत बीड, परभणी, हिंगोली, पश्चिमेकडील विदर्भ त्यासोबत जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील उत्तरेकडून बाष्पाचा पुरवठा होत आहे. बाकी ठिकाणी दक्षिणेकडून अरबी समुद्रातून आहे. तर उत्तरेकडे देखील मुसळधार पावसाचा अंदाज आहे. इथून पुढे चांगल्यापैकी पाऊस सक्रिय होईल. किनारपट्टीला देखील आणि पालघर, ठाण्यापर्यंत सध्या पाऊस नसला तरी पण या ठिकाणी सक्रियता जी असेल तर रात्री चांगल्यापैकी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. अशा प्रकारचा एकंदरीत रात्रीसाठीचा अंदाज आहे. जर आपण सिस्टीम जर बघितल्या काय आहे तर जी हवेची चक्राकार स्थिती आहे तर ती छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या आसपास असल्यामुळं या ठिकाणावरून एक कमी दाबाचा पट्टा जो गेलेला आहे तर विदर्भाच्या पूर्वेकडील विभागापासून ते छत्तीसगड, झारखंड होत बांगलादेशच्या उत्तरेकडील विभागापर्यंत या ठिकाणी पोहोचलेला आहे. हाच तो कमी दाबाचा पट्टा असेल की ज्यामुळे बाष्पाचा पुरवठा याच्या आसपास दक्षिणेकडून वाढलेला आहे. बाकी ठिकाणी उत्तरेकडून बाष्पाचा पुरवठा येत आहे. महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्यासाठी तीव्र वातावरण असणार आहे. जर आपण जिल्ह्यानुसार जर बघितलं तर उद्या रायगडचा उत्तरवर्ती विभाग, पुणे त्यासोबत अहमदनगरचा पश्चिम विभाग, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असणार आहे. या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही अधिक असणार आहे. या पाठोपाठ रत्नागिरी, यानंतर कोल्हापूरचा देखील पश्चिमेकडील विभाग, त्यासोबत पुण्याचा पूर्वेकडील विभाग, अहमदनगर, बीड त्यासोबत जालना, बुलढाणा या ठिकाणी देखील काहीसा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळतील. यानंतर अकोला, अमरावतीमध्ये देखील काहीसा मध्यम ते जोरदार पाऊस, विजांसहित गडगडाटी पावसाचा अंदाज असणार आहे. त्यानंतर धाराशिवमध्ये देखील काहीसे जोरदार पावसाची शक्यता सोलापूरच्या आसपास बनण्याचा अंदाज आहे. ही स्थिती आपल्याला अहमदनगरचा दक्षिणेकडील विभाग, सोलापूर उत्तर विभाग आणि बाकी ठिकाणी मराठवाड्याच्या विभागामध्ये हलका ते मध्यम एक दुसऱ्या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल. चंद्रपूर आणि यवतमाळच्या आसपास देखील उद्या काहीसा गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी विदर्भाच्या बघितला तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाची शक्यता असेल आणि अन्यथा या ठिकाणी वातावरण कोरडं देखील राहू शकतं. ही स्थिती आपल्याला कोल्हापूर, सांगली, सोलापूरमध्ये देखील आणि मराठवाड्याच्या बाकी विभागामध्ये देखील बहुतांशी जर बघितलं आपण तर दक्षिणेकडे वातावरण कदाचित उद्या कोरडं देखील राहू शकतं. कारण की पाऊस जो असेल तर तो आता उत्तरेकडे सरकलेला असून
उत्तरेकडे जाऊन दक्षिणेकडचा जो पाऊस असेल तर तो कमी होत या ठिकाणी जाणार आहे. तर पुढील उद्यापर्यंत अधिकाधिक शक्यता आणि त्यानंतर अजून पावसाची तीव्रता जी असेल तर 28 तारखेपासून राज्यातील बहुतेक कमी होणार आहे. हवामान विभागाचा 27 सप्टेंबरचा प्रमुख इशारे जर बघितले तर छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. या व्यतिरिक्त जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे. तर जालना जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाट होईल अशा प्रकारचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बाकी ठिकाणी कसल्याही प्रकारचा अंदाज नाही. आपल्याला जर माहिती आवडली असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.